इधर इधर ही है। या युद्धाचा सर्वात मोठा फटका या व्यवसायामध्ये भरपूर प्रमाणात पडलेला आहे, कारण की प्रत्येक हॉटेलमध्ये आज जवळजवळ 20 ते 30 जणांचा स्टाफ असतो आणि अचानक बंद झाल्यामुळे त्यांच्या जेवणाचाही प्रश्न सर्वात मोठा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. बाकी व्यावसायिक आम्ही गोष्ट बघायला गेलो तर ते खूपच जास्त आहे आणि गॅस आम्ही जर आणखी वेगळ्या प्रमाणात आणायला गेलो तर ते आणखी जास्त प्राईजमध्ये वाढून देत आहेत. म्हणजे 1840चा एखादा गॅसचा बाटला हा डायरेक्ट 4 ते 4,500 रुपये सांगत आहेत. त्याच्यामुळे ते एवढ्या महागाचा गॅस आम्ही घेऊन येणार आणि त्याचं काही बनवून आम्ही कस्टमरला देणार, ते आम्हालाही परवडणार नाही त्याच्यामध्ये. आणि त्याचा जर रेट वाढवला आम्ही काही पण, तर त्याचा कस्टमरला त्यातला भरपूर मोठ्या प्रमाणात फरक पडणार आहे. त्याच्यामुळे कस्टमरही तुटून जातील आमचे आणि आता अशी परिस्थिती आलेली आहे की आम्ही हा व्यवसाय बंदही करू शकत नाही आणि चालूही ठेवायची आमची हिंमत नाही आहे. सध्या काय पर्याय काढलेला आहे? याबद्दल आम्ही पर्याय आता सध्या कोळसा, दगडी कोळसा, लाकडी कोळसा आणि चुलीवरचं जेवण आम्ही आता नवीन पद्धतीने चालू करत आहेत, जेणेकरून आमच्या स्टाफला तरी जेवण मिळेल आणि जोही कस्टमर येतील त्यांच्यासाठी आम्ही थोडे लिमिटेड म्हणजे आयटम आम्ही देऊ शकतो. म्हणजे उदाहरणार्थ आम्ही जे पण मेनूमध्ये आमच्या मेनूमध्ये जवळजवळ 500 ते 1000 प्रकारचे मेनू होते, तर लिमिटेड आम्ही 5 ते 10 प्रकारचेच मेनू आम्ही याच्यामध्ये देणार आहेत, जेणेकरून आम्ही फक्त एक उदरनिर्वाह चालवण्यासाठीची ही सोय चालू आहे आणि खटपट चालू आहे. बाकी याच्यामध्ये आमचं स्वार्थ आणि आर्थिक काही आमचा मोबदला नाहीच आहे असं समजून चालवलं आहे आम्ही. प्रशासनाला एवढंच सांगेल आम्ही की आम्हाला लवकरात लवकर याच्याबद्दल काहीतरी आमची सोय करण्यात द्यावी
आणि जेणेकरून या इथले असलेला स्टाफ आणि आमच्या उदरनिर्वाहाची ही आमची असलेली ही पुढे काहीतरी आम्हाला याच्यामध्ये मार्ग दाखवू शकता असं काहीतरी करायला पाहिजे प्रशासनाने.